नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी वर्गातून इयत्ता 8वी वर्गात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी संस्कृत शिक्षक श्री कापडनीस YB आपले स्वागत करतो. आपण आज लर्निंग या प्रणालीद्वारे संस्कृत विषयाचा अभ्यास करणार आहोत. संस्कृतचा पाठ्यबिंदू अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपणास सर्वांना या प्रकारे भेटताना मला अतिशय आनंद होत आहे. आपण इयत्ता 7वीपर्यंत हिंदी विषयाचा अभ्यास केलेला असेल. इयत्ता 8वीपासून संस्कृत या विषयाचा आपल्याला नवीन परिचय होणार आहे. आपण सर्व यासाठी उत्सुक असाल. संस्कृत भाषा ही आपल्या सर्व भारतीय भाषांची जननी म्हटली जाते. भारतातील जेवढेही बोलीभाषा आहेत, राज्यभाषा आहेत, प्रांतभाषा आहेत, या सर्वांचं मूळ संस्कृतमध्येच आहे. एवढंच नाही तर काही परदेशीय भाषासुद्धा संस्कृतमधूनच जन्माला आल्या असं भाषातज्ञ मानतात. असो, आपण संस्कृत भाषेकडे भाषा म्हणून सुरुवातीला बघूया. आपले सर्व वैदिक ग्रंथ, प्राचीन वैदिक ग्रंथ हे संस्कृत भाषेतच आहेत. त्याच्यामुळे संस्कृत भाषेच्या रक्षणानेच आपल्या संस्कृतीचे रक्षण होणार आहे हे सांगायला नको. संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीन भाषा जरी असली तरी संस्कृत भाषा ही अतिशय सरस, अत्यंत शास्त्रीय, व्याकरणबद्ध अशा प्रकारची भाषा मानली जाते. संस्कृत भाषा मुळीच कठीण नाही. ती आपल्या लोकव्यवहारात नसल्यामुळे आपल्याला कदाचित तसं वाटेल, परंतु आपण संस्कृतकडे आपली एक प्राचीन धरोहर म्हणून बघणार आहोत. संस्कृत भाषा अभ्यासक्रमामध्ये अतिशय सोपा असा विषय आहे. यामध्ये इयत्ता 10वी शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळवून देणारी ही भाषा आहे. गुणांच्या दृष्टीने संस्कृत भाषेकडे आपण जर बघितलं तर संस्कृत भाषा अभ्यासक्रमात अतिशय महत्त्वाची आहे. आपल्यासमोर मी एक पेज ठेवलेला आहे. कोणतीही भाषा जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळेला ती भाषा शिकताना त्याचं मूळ हे वर्णांमध्ये असतं, अर्थात मुळाक्षरांमध्ये असतं. वर्ण म्हणजे मुळाक्षर. वर्णातून शब्द बनतात, शब्दातून वाक्य बनतात आणि वाक्यातून भाषा बनते. अशा प्रकारे भाषेचा विकास होत जातो. आपण आज सर्वप्रथम ज्याचा अभ्यास करणार आहोत ते आहेत वर्ण. वर्ण म्हणजे मुळाक्षर. संस्कृतमध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत ते आहे वर्णमाला. वर्णचे 2 प्रकार आहेत, स्वर आणि व्यंजन. एकूण स्वर 13 आहेत, तर व्यंजनांची संख्या 33 एवढी आहे. याशिवाय 2 स्वराश्रित आहेत. अशा प्रकारे शुद्ध स्वरूपात 48 वर्ण संस्कृत भाषेचे आहेत. आपण या ठिकाणी सर्वप्रथम स्वरांचा विचार करूया. 13 स्वर कोणकोणते आहेत ते बघूया. आपल्यासमोर पेजवरती 13 स्वर आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, लृ, ए, ऐ, ओ, औ अशा प्रकारची ही 13 स्वर आहेत. यात स्वरांचेही 3 भेद पडतात: ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर. आपण अशा प्रकारे ह्या 13 स्वरांचा विचार केला. यानंतर आपण बघणार आहोत व्यंजने. एकूण व्यंजनांची संख्या आहे 33.
यात काही वर्गीय व्यंजन आहेत व काही अवर्गीय व्यंजन आहेत, असे हे दोन भेद पडतात. वर्गीय व्यंजनांमध्ये वरचे 5 वर्ग म्हणजे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग ही मी वाचतो आहे. बघा, क ख ग घ न हा क वर्ग आहे. च छ ज झ ञ हा च वर्ग आहे. ट ठ ड ढ न हा ट वर्ग आहे. त थ द ध न हा त वर्ग आहे. तर प फ ब भ म हा प वर्ग आहे. ह्या 5 वर्गात प्रत्येकी 5 याप्रमाणे 25 वर्गीय व्यंजनं आहेत. तर उरलेली ही जी 8 आहेत, य र ल व श श स आणि ह ही अवर्गीय व्यंजनं आहेत. अशा प्रकारे हे 33 व्यंजनं आहेत. आपल्या लक्षात आलं असेल, स्वर हे पूर्ण असतात, तर व्यंजनांच्या खाली पाय मुडलेला त्याला हलंत आपण म्हणतो, तशा प्रकारची ती अपूर्ण असतात, हलंत असतात, पाय मुडलेली असतात. अशी ही 13 स्वर आणि 33 व्यंजनं झाली. यानंतर 2 स्वराश्रित आहेत. त्यापैकी पहिलं स्वराश्रित आहे अम आणि दुसरं स्वराश्रित आहे आहा. या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण बघू शकतो, अम वरती जो अनुस्वार आहे ते हे अमचं स्वरूप आहे. अनुस्वार हे पहिलं स्वराश्रित आहे. तर आहा अनंतर जे 2 टिंब दिसत आहेत तो विसर्ग ते दुसरं स्वराश्रित आहे. अशा प्रकारे हे 2 स्वराश्रित आहेत. थोडक्यात 13 स्वर, 33 व्यंजन आणि 2 स्वराश्रित अशा प्रकारे ही वर्णमाला झाली. आता ह्या वर्णमालेतून आपण काय साध्य करणार आहोत? आपल्याला बघायचं आहे की व्यंजन आणि स्वर हे एकत्र येऊन अक्षर बनत असतं. उदाहरण आपल्यासमोर आहे. क या व्यंजनात जेव्हा अ हा स्वर जातो तेव्हा तो क पूर्ण होतो. क क या व्यंजनात आ गेला का. क या व्यंजनात ई गेला की. क या व्यंजनात दीर्घ ई गेला दीर्घ की. क मध्ये ऊ स्वर गेला कू. क मध्ये दीर्घ ऊ स्वर गेला कू. क मध्ये ए गेला के. त्याच प्रकारे आपण इतरही स्वर जोडू शकतो. ह्या स्वर आणि व्यंजन वेगवेगळे करण्याला वर्णविग्रह म्हणतात. आपण या ठिकाणी काही शब्दांचा वर्णविग्रह करून बघूया आणि त्यांचा स्वरांत शोधूया. उदाहरणार्थ देव शब्द आहे. याच्यामध्ये दे आणि व ही 2 अक्षर वेगवेगळी केली तर दे मध्ये द व्यंजन आणि ए हा स्वर आहे. व मध्ये व व्यंजन आणि अ हा स्वर आहे. अशा प्रकारे आपण देव हा शब्द तयार होतो. याचा अ हा अंत आहे. या प्रकारे आपण जर विचार केला तर वन, माला, कवी, मती, नदी, वारी हे शब्द या ठिकाणी आपण विग्रह त्यांचा करू शकतो असे आहेत. कवीपर्यंत मी वर्णविग्रह केलेला आहे, पण पुढील 3 शब्दांचा वर्णविग्रह करू शकता. या ठिकाणी मी एक दीक्षा ॲपची एक लिंक आपणास पाठवत आहे. ती लिंक आपण जरूर बघावी. ती संस्कृतमध्ये असली तरी अतिशय सरळ संस्कृत आहे, आपल्याला समजेल असं. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी आपण अशाच प्रकारे भेटूया. विद्यार्थ्यांनी जो गृहपाठ सांगितलेला आहे तो गृहपाठ करून 4 वाजेच्या आत आपल्या ह्या ग्रुपवरती पोस्ट करूया. धन्यवाद.